नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। इथे सकाळचे 6:15 वाजलेले आहे आणि इथे मी सृष्टीला दूध तापवून देण्याआधी दुधाची साय काढून घेत आहे। तूप मी घरीच बनवत असल्यामुळे साय मी अशी जमा करून घेते। सृष्टीच्या टिफिनसाठी मी फ्लावरची भाजी बनवत आहे आणि उत्कर्ष आणि सृष्टीला फ्लावरची भाजी आणि भेंडी खूप आवडते, त्यामुळे आठवड्यातनं 2-3 वेळेस तरी ही भाजी रिपीट होत असते। उत्कर्ष आणि सृष्टीची भाजी बनवत असताना मी त्याच्यात मोठीच मिरची कापून टाकते, कारण की ते मिरची साईडला काढायला लावतात आणि बारीक मिरच्या जर कापल्या तर मग ते वेगळे करण्यासाठी खूप टाईम लागतो, म्हणून मग मी एका मिरचीचे फक्त 2च तुकडे करते आणि तशी त्यांची भाजी बनवते। फ्लावरच्या भाजीमध्ये टमाटे टाकलेले मला खूप आवडतात आणि सध्या वाटाण्यांचा सीझन असल्यामुळे वाटाणेही मी फ्लावरच्या भाजीमध्ये टाकलेले आहेत आणि इथे भाजी तयार झालेली आहे। त्यानंतर मग सृष्टी आणि उत्कर्षची तयारी केली आणि त्यांना शाळेत पाठवलं। आमच्या सरांना पुदिन्याची चटणी खूप आवडते, त्यामुळे मग पुदिन्याची चटणीही बनवून घेतली आणि त्यानंतर मग आमच्यासाठी चहा ठेवला। चहा होतोय तिथपर्यंत म्हटलं तेलाची बरणी भरून घेऊ आणि हे पहा काय काम वाढलेलं आहे। ज्याप्रमाणे आपल्या घरी एखाद वेळेस बिन सांगायचा एखादा पाहुणा येऊन जातो, त्याचप्रमाणे हा डब्बाही माझ्या भांड्यांमध्ये बिन सांगायचा ॲड झालेला आहे आणि त्या बिन सांगायच्या आलेल्या पाहुण्याला तर काही आपल्याला उपवाशी ठेवता येत नाही। त्याचप्रमाणे मग ह्या डब्यालाही चांगलं घासून पुसून मी अगदी रुबाबात भांड्यांमध्ये बसवलं आणि त्याचाही चांगला पाहुणचार केला बरं का। डब्याला बघून एक कल्पना सुचली आणि ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली। ते काउंटर टॉपही छान स्वच्छ करून घेतलेला आहे। त्यानंतर मग सरांना जेवणाचं ताट वाढून घेतलं। जेवणामध्ये आज वरण भात, फ्लावरची भाजी आणि पुदिन्याची चटणी आहे। त्यानंतर मग सरही ड्युटीला चालले गेले आणि मग आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहे आणि मग परत मी पुढच्या कामाला लागले। इथे मी भांडे लावून घेत आहे आणि त्यात उत्कर्षचीही लुडबुड चालू आहे। उत्कर्षचा हात जर नाही लागला तर आपली कामं कशी होणार बरं। त्यानंतर मग दळण आणलेलं होतं, ते दळणही मला डब्यामध्ये गाळून घ्यायचं होतं आणि तो डब्बा बघून हा बघा उत्कर्ष कसा त्या डब्याशी खेळत आहे। त्यानंतर मग मी इथे पीठ गाळायला घेतलेलं आहे। इथे उत्कर्षने डब्याला गाडी बनवून घेतली आहे आणि त्या डब्याशी गाडी खेळत आहे आणि त्या डब्यामध्ये तो मला पीठही टाकू देत नव्हता, कारण की माझी गाडी बंद पडली आता, असं त्याचं म्हणणं होतं। लहान मुलं त्यांच्या परीने वेगळ्याच खेळाचा शोध लावून घेतात। त्यांना तो खेळ आनंद देत असला तरी पण आपल्या कामामध्ये लुडबुड करत असल्यामुळे मग आपल्याला त्यांच्यावर राग येतो, पण तो राग हा आपला तात्पुरत्या स्वरूपाचा असतो। त्यानंतर मग जे काही पीठ उडालेलं होतं ते मी झाडून घेतलं आणि मग संध्याकाळची देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर मग स्वयंपाकही आवरून घेतला। स्वयंपाकाचा शूट काही मी घेतलेला नाही, पण स्वयंपाकामध्ये मी आज भेंडीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवलेली आहे आणि इथे तेलाची बरणीही मला घासायची होती, त्यामुळे त्याच्यात जे थोडं तेल होतं ते मी वाटीत काढून घेतलं। त्यानंतर मग दहीमध्ये मी थोडीशी साय टाकली, कारण साय टाकलेली दही छान टेस्टी लागते। रात्रभरमध्ये ती छान मुरून जाईल।
त्यानंतर मग काउंटर टॉपही छान स्वच्छ पुसून घेतला आणि भांडेही इथे माझे घासले गेलेले आहे. भांड्यांमध्ये पोळीचा डब्बा, तेलाची बरणी हे एक्स्ट्राचे भांडे काढलेले होते, त्यामुळे आज भांड्यांची संख्याही जास्त होती. अजून शेवटचं एक काम बाकी होतं, ते म्हणजे उत्कर्षला औषधं द्यायची होती. आणि उत्कर्षला औषधं देत असताना एकतर बिस्किट नाहीतर चॉकलेट द्यावी लागतात. पण माझ्याजवळ काल मी गाजरचा हलवा तयार केलेला होता, त्यामुळे मग त्या गाजरच्या हलव्याचाच मी उपयोग करून घेतला आणि त्यालाही गाजरचा हलवा आवडतो, त्यामुळे मग औषधं दिल्यानंतर मी एक घास त्याला तो गाजरचा हलवा दिला. आणि औषधं घेतल्यानंतरची त्याची रिॲक्शन तुम्ही बघूच शकता. आणि त्यालाच काय, आपल्यालाही औषधं घेण्याचा कंटाळा येतो, पण मग ते घेतल्याशिवायही आपल्याला चालत नाही. 10-1 मिनटं नाटकं केल्यानंतर मग त्याने शेवटी औषधं घेतले आणि मग इथे माझं काम संपलं. आजच्या या साध्या दिनचर्येबरोबर मी माझा ब्लॉग इथे संपवते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या.